रोहिणी तडवळकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाबाबत पसरवण्यात येणाऱ्या अपप्रचाराला उत्तर देण्यासाठी सोलापुरात भीमज्योती उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली. भारतीय जनता पक्ष नेहमीच बाबासाहेबांच्या विचारांचा सन्मान करत असून संविधानाच्या मूल्यांच्या जतनासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विश्वजित गायकवाड यांच्या संकल्पनेतून भीमज्योतीचा प्रवास विविध शहरातून सोलापुरात दाखल होत असून या कार्यक्रमात भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन, बुद्धवंदना तसेच बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येणार आहे. हेरिटेज येथे भीम शाहिरी कार्यक्रम आणि बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित AI चित्रपटाचे प्रदर्शनही होणार असल्याने कार्यक्रमाबाबत उत्सुकता वाढली आहे. समाजात ऐक्य, समता आणि बंधुतेचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे तडवळकर यांनी सांगितले. सर्व सोलापूरकरांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले. यावेळी नरेंद्र काळे, महेश बनसोडे, प्रवीण कांबळे, राजू माने यांची उपस्थिती होती. गेल्या अनेक दिवसापासून समाज बांधवांमध्ये भारतीय जनता पार्टी हा समाजाच्या बरोबर न चालता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या विरुद्ध चालत आहे अशा प्रकारचं नॅरेटिव्ह जे पसरवण्यात आलेलं होतं ते त्या समाजापर्यंत खोडून काढण्यासाठी आणि त्या समाजाप्रती असलेला भारतीय जनता पार्टीचा आदर असेल, समभाव असेल तो व्यक्त करण्यासाठी भारताची भीमज्योत ही नागपूरच्या दीक्षाभूमीपासून सुरू करून मुंबईपर्यंत ही भीमज्योत नेण्याचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे अध्यक्ष विश्वजित गायकवाड प्रदेशात अध्यक्ष, त्याचबरोबर सरचिटणीस सूर्यवंशी या दोघांनी यामध्ये खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे. नागपूरमध्ये या ज्योतीचं मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत झालं आणि त्याच्यामध्ये मुख्य कार्यक्रमाचा जो समावेश करण्यात आलेला आहे त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती एक AIच्या माध्यमातून चित्रफीत तयार केलेली आहे आणि लहानपणापासून त्यांनी घेतलेलं शिक्षण असेल, त्यांनी स्वतः इतक्या कष्टातून स्वतःचं आयुष्य कशा प्रकारे स्वतःला घडवलं, त्याचबरोबर लोकांना त्या शिक्षणाच्या माध्यमातून काय संदेश दिला, त्याचबरोबर समाजासाठी देशासाठी जी राज्यघटनेचे ते घटक होते, संविधान लिहिण्यामध्ये त्यांचा जो मोठा वाटा होता त्यामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्यासाठी महिलांच्यासाठी आणि दलिताच्या उद्धारासाठी जे काम त्यांनी केलेलं आहे आणि या लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे कार्य त्यांनी लोकांना सांगितलेलं आहे आणि उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांबद्दल असेल किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्याबद्दल असेल ते नॅरेटिव्ह पसरवण्यात आलेलं होतं. संविधानाचा हे लोक खून करतायत, संविधान बदल करतायत अशा प्रकारचं खोटं नॅरेटिव्ह जे पसरवलेलं होतं ते सगळ्यांना लोकांना खोडून काढण्यासाठी आणि त्याचबरोबर ते कसं खोटं होतं हे सांगण्यासाठी ही भीमज्योत नागपूरपासून दीक्षाभूमीपासून निघालेली आहे आणि ती निघून आता नागपूर, त्याचबरोबर नाशिक, अकोला, लातूर, त्यानंतर सोलापूर आणि मग मुंबई अशा प्रकारच्या मुख्यतः 5 जिल्ह्यांमधून ही भीमज्योत आणि त्याचे कार्यक्रम ठरलेले आहेत. आपल्या इथे ही भीमज्योत 26 तारखेला संध्याकाळी 5 वाजता शहरामध्ये त्याचं आगमन संभाजी पुतळ्यापाशी होणार आहे. त्या ठिकाणी आमचे सर्व कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार, पदाधिकारी, त्याचबरोबर महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक आणि सर्व आमच्या SC मोर्चाचे सर्व पदाधिकारी हे सगळेजण या ज्योतीचं स्वागत करतील. तिथे मोठी कमान उभारलेली असेल, त्याचबरोबर ती तिथे स्वागत करून संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मग अस्थिविहाराला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतील, अस्थिविहाराला जातील. अस्थिविहारावरून ही ज्योत महात्मा फुलेंचं अभिवादन करतील, त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करून अहिल्यादेवींच्या पुतळ्याला अभिवादन करून आपल्या सोलापूरचा वैभव असलेले 4 हुतात्म्यांना अभिवादन करून ही भीमज्योत त्याची सांगता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी होणार आहे. तिथं आपलं संविधानाचं वाचन होईल, त्याचबरोबर वंदना घेतली जाईल. त्या ठिकाणी तिथून आपण रॅलीच्याद्वारे ह्या कार्यक्रमासाठी हेरिटेजला जाणार आहोत. हेरिटेजच्या ठिकाणी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी एक मोठा शाहिरी होणार आहे बाबासाहेबांच्या जीवनावरची आणि ही शाहिरी होऊन
त्यानंतर म्हणजे पथनाट्य होतील तिथे आणि त्याचबरोबर AIच्या माध्यमातून जो बाबासाहेबांची चित्रफीत तयार केलेली आहे, त्यांचा जो जीवनाचा प्रवास आहे तो बाबासाहेबांच्या जन्मापासून ते त्यांच्या अंतापर्यंत त्यांनी कसं काम केलेलं आहे, लोकांच्या उद्धारासाठी काय काय केलेलं आहे, त्याचबरोबर आता इंदू मिलमध्ये जे आपण स्मारक तयार करतो आहे मोठं, त्याच्यामध्ये काय काय अंतर्भाव असेल, हा सर्व प्रवास हा त्याच्यामध्ये दाखवला जाणार आहे. आणि यासाठी माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोठा पुढाकार घेतलेला आहे आणि या ठिकाणी ते स्वतः नागपूरला उपस्थित होते, अकोल्याला उपस्थित होते, मुंबईमध्ये उपस्थित राहणार आहेत आणि ही 26 तारखेला हा आपला सोलापूर शहरामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. यासाठी आमचे सर्व प्रदेशाचे SC मोर्चाचे पदाधिकारी असतील, सर्व शहरातले सगळे लोक असतील त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि या कार्यक्रमाचं अतिशय नेटकं असं संयोजन आणि त्याचं स्वागत या ठिकाणी स्वागताच्या कमानी उभारल्या जातील, फ्लेक्स लावल्या जातील स्वागताचे, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या भोवती सुशोभीकरण करण्यात येईल आणि भव्य दिव्य असं स्वागत सोलापूर शहराचं. आणि सोलापूर शहरामध्ये असा अनोखा उपक्रम आधी कधी झाला नव्हता आणि आत्ताही कधी यापुढेही होणार नाही, असा छान नेटका कार्यक्रम या ठिकाणी होईल. आपल्या सर्व पत्रकार बंधूंना मी विनंती करेन की या कार्यक्रमाला चांगल्या प्रकारे आपण प्रसिद्धी द्यावी आणि हा जो कार्यक्रम आहे हा सर्व समाजाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचावा आणि सगळ्या लोकांना आपल्या माध्यमातून मी आवाहन करते की या चांगल्या कार्यक्रमासाठी सर्व प्रबुद्ध लोक असतील, प्राध्यापक, डॉक्टर, शहरातले जे बुद्धिजीवी लोक आहेत, त्याचबरोबर हे सगळे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत, या सर्वांनी या कार्यक्रमासाठी अवश्य उपस्थित राहावं आणि याचा लाभ घ्यावा. धन्यवाद.